विद्यार्थ्यांनो, 100 दिवसांचा वाचन उपक्रम या शिक्षकांतर्गत मनशांती या संत एकनाथ महाराजांच्या लोककथेचं आज आपण वाचन करत आहोत आणि ही कथा अतिशय शांतपणे तुम्हा लोकांना ऐकायची आहे। एकदा संत एकनाथांना कोणी 2 प्रश्न विचारले। एक त्यांच्या स्वतःच्या भविष्याबद्दल आणि दुसरा एकनाथ स्वभावाने केवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल। एकनाथ हसले आणि केव्हा तरी याची उत्तरे देईन म्हणून त्यांनी सांगितले। काही दिवसांनी एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली। तेव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण दुर्दैवाने तू आता 8 दिवसाच्या आत मरणार आहेस। तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला। एकनाथ समोरून निघून गेले तेव्हा बधीरपणाने परतला। जगलो तर एकनाथांसारख्या संताच्या सदिच्छेने जगू अशी त्याला भावना निर्माण झाली। ती त्याने सार्थ केली। आयुष्यातले 8 दिवस पूर्ण करून 9व्या दिवशी एकनाथाच्या दर्शनाला तो गेला। एकनाथांना हात जोडून म्हणाला, तुमच्या कृपेने वाचले। एकनाथ मान डोलावून म्हणाले, आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे। गेले 8 दिवस तुम्ही कसे वागलात? इतरांवर किती रागावला? तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, कशाला हो रागवतो? अगदी शांत छान 8 दिवस गेले। शांत म्हणजे मरणाच्या भीतीने बेचैन होतो, पण दुसऱ्यावर रागावण्यासाठी बेचैनी नव्हती। घरात बायकोशी सुद्धा भांडलो नाही, मुलांना मारले नाही। वाटायचे की आता अखेरचे 8 दिवस उरले, बायका मुले पुन्हा दिसणार नाही, त्यांना का दुखवावे? अहो, शेजाऱ्याच्या जमिनीवरून 4 पिढ्यांचे भांडण होते, त्याला स्वतःच्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला। देणे होते ते देऊन टाकले। ज्यांच्याकडून येणे होते त्यांच्यापैकी जे गरीब होते त्यांचे येणे सोडून दिले। काही पैसे गमावले पण शांती गमावली। खूप खूप शांत असे 8 दिवस त्या दृष्टीने गेले। एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात पकडून म्हणाले, हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर। 8 दिवसात जग सोडून जायचे आहे अशा कल्पनेने मी सदाच वागलो, म्हणून मी शांत असते। संपूर्ण भारत में 100 दिवसीय वाचन उपक्रम का आयोजन किया गया है, जिसका आज 5वां सप्ताह है। डीडी नगर विद्यालय एंड जूनियर कॉलेज महाल नागपुर के शिक्षक एवं विद्यार्थियों ने मिलकर आज वाचन दिवस का आयोजन किया है, और जिसमें मध्य प्रदेश की लोक कथा के बारे में आज हम जानकारी प्राप्त करेंगे। सबसे पहले मैं आपको यह बताना चाहती हूँ कि वाचन का क्या महत्व होता है। प्रत्येक विद्यार्थी के जीवन में यह वाचन सबसे आवश्यक होता है, क्योंकि जितना हम वाचन करेंगे उतनी हमारे बोलने की शैली, हमारे भाषण करने की शैली में सुधार होगा। यदि हमारे भाषण की शैली में त्रुटि होगी तो हमारे जो व्यक्तित्व पर इसका बहुत ही प्रभाव होता है। इसलिए सर्वप्रथम हमें अपने वाचन शैली को सुधारने की आवश्यकता है। तो आज हम इसी वाचन शैली को सुधारने का एक प्रयास करते हैं। तो चलिए आज हम एक लोक कथा का आनंद उठाते हैं, जिसका नाम है आते वस्त्र गुण जाते। राजा भोज एक बार अपनी सभा में विद्वानों को आमंत्रित किया। विभिन्न क्षेत्रों से विद्वान आए, उनकी वेशभूषा अलग अलग थी। उनमें से एक विद्वान पर राजा की नजर पड़ी। वह सरुचिपूर्ण वस्त्रों से सुसज्जित था। वह राजा उसके पहनावे पर बहुत ही मुग्ध हो गया। उसने समीप बुलाया और उसे अपने आसन के पास में बैठाया। विद्वानों के भाषण आरंभ हुए। एक एक कर विद्वान भाषण देते और अपने आसन पर आकर बैठ जाते। अंत में एक ऐसा विद्वान मंच पर आया जो पुराने वस्त्र पहने हुए था। उसका भाषण सुनकर लोग मुग्ध हो गए। राजा भी उसकी विद्वता से बहुत प्रभावित हुआ। राजा ने उसका बहुत सम्मान किया, यहाँ तक कि राजा उसे द्वार तक छोड़ने गया। इतने में राजा का सलाहकार राजा से पूछता है, महाराज, विद्वानों को आपने आसन के समीप बैठाया, उसे आप छोड़ने द्वार तक नहीं गए, लेकिन दूसरे को आप द्वार तक छोड़ने गए, इसका कोई कारण है क्या?
राजा ने उत्तर दिया, विद्वान होना किसी के मस्तक पर नहीं लिखा होता, जिसे पढ़कर उसकी विद्वता की पहचान की जा सके। मैंने उसके सुंदर पहनावे को देखकर उसका मान सम्मान किया, जिसे मैंने अपने पास में बैठाया था। जब तक कोई व्यक्ति Friends, just we have experienced the great sacrifice of Char Sahib Zahid. Let us learn that what we have get teaching from it. What is religion? Religion is truth. Why do you shed your blood? For humanity. What is honesty according to you? I think honesty is the truth within myself. Can you justify the murder? No, I cannot justify the murder. Dear students, as all of you know that we are celebrating 100 days reading campaign. So under the banner of it, we are going to enact or perform a skit. I am going to give some introduction about the skit. Sikh around the world celebrate Char Sahibzade Shahidi Divas from December 21st to 27th every year to pay tribute to the four great sons of Guru Gobind Singh Ji, Ajit Singh Ji, Jujhar Singh Ji, Zorawar Singh Ji and Fateh Singh Ji, who were martyred in the year 1704 AD. It means that it was in 18th century, and the enemies were the Mughal Emperor Aurangzeb. Now I am going to introduce some of the character. The character is Aurangzeb, Qazi, Zorawar Singh Ji and Fateh Singh Ji with the other soldiers. Next one are Jallad, and the last character of the story will be Gangi. Okay, now the situation is there that Aurangzeb, Qazi and some soldiers are waiting there, and Aurangzeb ordered to bring the Zorawar Singh and Fateh Singh. मित्रांनो, 100 दिवसांचा वाचन उपक्रम या शीर्षकांतर्गत मनशांती या लोककथेचे आपण वाचन केले. त्यावरच एक लोकनाट्य सुद्धा आपण सादर केले आणि आता त्यावर आपण अभिरूप मुलाखतीचे आयोजन केलेले आहे. मी पत्रकारांना विनंती करते की त्यांच्या मनामध्ये जेही प्रश्न असतील ते आता ते विचारू शकतात. महाराज, तुमचे गुरु कोण? सद्गुरू जनार्दन स्वामी हे माझे गुरु. महाराज, तुमची सर्वश्रेष्ठ रचना कोणती? एकमती भागवत. एक थांब, आता स्टार्ट कर. स्टार्ट. एकनाथी भागवत, ज्याच्यामध्ये 1367 श्लोक आहेत ते. महाराज, तुम्ही जनतेचे प्रबोधन कशाद्वारे केले? मी माझ्या भारुडे आणि अभंग या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीच्या विरोधात कार्य केले, कृतिशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. महाराज, कोरोना महामारीतून कसे वाचायचे यावर आम्हाला प्रबोधन करा. कोविड-19 नियमांचे पालन करा. थोड्या वेळाने हात स्वच्छ धुवा, मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर पाळा आणि सर्वात महत्त्वाचे इतरांची मदत करा आणि माणुसकीला जपा. संत एकनाथ महाराज भेटल्यानंतर तुमच्यात काय परिवर्तन घडले? संत एकनाथ महाराजांच्या शिकवणीप्रमाणे मी जीवनातील प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगायला शिकलो, ज्यामुळे मी अतिशय शांतीपूर्ण आणि द्वेष मत्सरहित जीवन जगतो आहे.
100 दिवसांचा वाचन उपक्रम या शीर्षकांतर्गत मनशांती या लोककथेचे आपण वाचन केले. त्यावरच एक लोकनाट्य सुद्धा आपण सादर केले आणि आता त्यावर आपण अभिरूप मुलाखतीचे आयोजन केलेले आहे. मी पत्रकारांना विनंती करते की त्यांच्या मनामध्ये जेही प्रश्न असतील ते आता ते विचारू शकतात. महाराज तुमचे गुरु कोण? सद्गुरू जनार्दन स्वामी हे माझे गुरु. महाराज तुमची सर्वश्रेष्ठ रचना कोणती? एकमती भागवत. एक थांब, आता स्टार्ट कर. स्टार्ट. एकनाथी भागवत ज्याच्यामध्ये 1367 श्लोक आहेत ते. महाराज तुम्ही जनतेचे प्रबोधन कशाद्वारे केले? मी माझ्या भारुडे आणि अभंग या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीच्या विरोधात कार्य केले, कृतीशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. महाराज कोरोना महामारीतून कसे वाचायचे यावर आम्हाला प्रबोधन करा. कोविड-19 नियमांचे पालन करा. थोड्या वेळाने हात स्वच्छ धुवा. मास्कचा वापर करा. सुरक्षित अंतर पाळा आणि सर्वात महत्त्वाचे इतरांची मदत करा आणि माणुसकीला जपा. संत एकनाथ महाराज भेटल्यानंतर तुमच्यात काय परिवर्तन घडले? संत एकनाथ महाराजांच्या शिकवणीप्रमाणे मी जीवनातील प्रत्येक दिवस शेवटचा समजून जगायला शिकलो, ज्यामुळे मी अतिशय शांतीपूर्ण आणि द्वेष मत्सरहित जीवन जगतो आहे. शांत म्हणजे मरणाच्या भीतीने बेचैन होतो, पण दुसऱ्यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही, मुलांना मारले नाही. वाटायचे की आता अखेरचे 8 दिवस उरले, बायका मुले पुन्हा दिसणार नाही, त्यांना का दुखावतो. अहो, शेजाऱ्यांच्या जमिनीवरून 4 किल्ल्यांचे भांडण होते. त्याला स्वतःच्या हाताने हवा तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते त्यांच्यापैकी जे गरीब होते त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप शांत असे 8 दिवस त्या दृष्टीने गेले. एकनाथ महाराज समोरच्या माणसाच्या पाठीवर हात ठोकून म्हणाले, वत्स, हे तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर. 8 दिवसांत जग सोडून जायचे आहे अशा कल्पनेने मी सदाच वावरतो, म्हणून मी शांत वाटतो. संपूर्ण भारतात सुरू असलेल्या 100 दिवसांचा वाचन उपक्रम या शिक्षका अंतर्गत 5व्या आठवड्यातील विषयानुसार श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालयातर्फे आम्ही सादर करत आहोत महाराष्ट्रातील लोककथा. महाराष्ट्राला अनेक महान संतांची परंपरा लाभली आहे. त्यापैकीच एक म्हणजे संत एकनाथ यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इतर अनेक राज्यातील लोकांमध्ये सुद्धा जनजागृती घडवून आणली. त्यांच्या जीवनातील एक प्रसंग आम्ही येथे सादर करतो आहे. एकदा संत एकनाथांना कोणी 2 प्रश्न विचारले. एक त्यांच्या स्वतःच्या भविष्याबद्दल आणि दुसरा, महाराज, आपण स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकता? एकनाथ हसले आणि म्हणाले, वत्स, याचे उत्तर भविष्यात मी कधीतरी देईन. पुन्हा एकनाथाची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ महाराज म्हणाले, वत्स, तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण दुर्दैवाने तू 8 दिवसाच्या आत मरणार आहेस.
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला. एकनाथ समोरून निघून गेले तेव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू अशी भावना त्याला निर्माण झाली आणि त्यांनी ती साठ सुद्धा केली. आयुष्यातले 8 दिवस पूर्ण करून 9व्या दिवशी एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, महाराज, मी तुमच्या कृपेने वाचलो. एकनाथ मान डोलवीत म्हणाले, वत्स, आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले 8 दिवस तुम्ही कसे वागला? इतरांच्यावर किती रागावला? तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, कसला हो रागावतो? अगदी छान शांत 8 दिवस गेले. शांत म्हणजे मरणाच्या भीतीने बेचैन होतो, पण दुसऱ्यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही, मुलांना मारले नाही. वाटायचे की आता अखेरचे 8 दिवस उरले, बायका मुले पुन्हा दिसणार नाही. त्यांना का दुखावतो? Morning, dear students. As all of you know that we are celebrating 100 days reading campaign. So under the banner of it, we are going to enact or perform a skit. I am going to give some introduction about the skit. Sikh around the world celebrate 4 Sahibzade Shahidi Divas from December 21st to 27th every year to pay tribute to the 4 great sons of Guru Gobind Singh Ji, Ajit Singh Ji, Jujhar Singh Ji, Zorawar Singh Ji and Fateh Singh Ji, who were martyred in the year 1704 AD. It means that it was in 18th century, and the enemies were the Mughal Emperor Aurangzeb. Now I am going to introduce some of the character. The character is Aurangzeb, Qazi, Zorawar Singh Ji and Fateh Singh Ji with the other soldiers. Next one are Jallad, and the last character of the story will be Gangi. Okay, now the situation is there that Aurangzeb, Qazi and some soldiers are waiting there, and Aurangzeb ordered to bring the Zorawar Singh and Fateh Singh to empower the things. The Aurangzeb had the power and he had been misusing the power. Why do you become your own enemy? Still, you have a time to repent. You too have a time to repent and to leave the deed. Otherwise, our blood will sure bring the change. Which change do you think? Do you think in your memory there will be an installation of statue and construction of palace? Jallado, take them and cement them in wall. जो बोले सोनिया शास्त्रीयकार. द्वातक नहीं है, लेकिन दूसरे को द्वातक छोड़ देंगे, इसका कोई कारण है क्या? राजा ने उत्तर दिया, विद्वान होना किसी के मस्तक को नहीं लिखा होता है, जिसे पढ़कर उसकी विद्वत्ता की पहचान हो सके. मैंने उसके सुंदर पहनावे को देखकर उसका मान सम्मान किया. जब तक कोई व्यक्ति नहीं बोलता, तब तक उसके वस्त्रों की चमक दमक से उसके बड़ा होने का अनुमान लगाया जाता है. उस विद्वान का भाषण साधारण था, लेकिन
जब साधारण दिखने वाले विद्वान ने बोलना शुरू किया तो मैं आश्चर्यचकित रह गया। उसकी भाषण शैली गजब की थी। मैं उसके गुणों से बहुत अधिक प्रभावित हुआ, जिसकी वजह से जाते समय उसके द्वार तक छोड़ने गए और उसका अभिनंदन किया। मैंने आते समय उस विद्वान का अभिनंदन किया जो अच्छे वस्त्रों में था, और जाते समय उस विद्वान का अभिनंदन किया जो गुणों से परिपूर्ण था। सभा में सभी व्यक्ति कहने लगे, आते वस्त्रों का और जाते गुणों का सम्मान होता है। आते वस्त्रों का और जाते गुणों का सम्मान होता है। 100 दिवस वाचन उपक्रम के अंतर्गत आइए देखते हैं लोक कथा का नाट्य रूपांतरण, जिसके प्रमुख पात्र है राजा भोज। राजा का प्रमुख सलाहकार, चमक धमक धारण वस्त्र किए हुए विद्वान, साधारण वस्त्र धारण किया हुआ विद्वान। और इस लोक कथा का शीर्षक है आते वस्त्र जाते गुण। तो आइए देखते हैं इसका नाट्य रूपांतरण। राजा भोज ने एक बार अपनी सभा में विद्वानों को आमंत्रित किया। विभिन्न क्षेत्रों से विद्वान आए। उनकी वेशभूषा अलग अलग थी। उनमें से एक विद्वान पर राजा की नजर पड़ी। वह सुरुचिपूर्ण वस्त्रों से सुसज्जित था। राजा उसके पहनावे से प्रभावित हुआ और उसे अपने समीप आसन पर बिठाया। विद्वानों के भाषण आरंभ हुए। एक एक कर विद्वान भाषण देते और अपने आसन पर आकर बैठ जाते। पहला विद्वान, दूसरा विद्वान, तीसरा विद्वान, अंत में एक ऐसा विद्वान मुझ पर आया जो पुराने वस्त्र पहने हुए थे। उसका भाषण सुनकर लोग मुग्ध हो गए। राजा भी उसकी विद्वत्ता से बहुत प्रभावित हुआ। राजा ने उसका बहुत सम्मान किया। यहां तक राजा उसे द्वार तक छोड़ने गए। राजा के सलाहकार ने पूछा, महाराज, जिस विद्वान को अपने आसन के समीप बिठाया उसे आप छोड़ने द्वार तक नहीं गए, लेकिन दूसरे को द्वार तक छोड़ने गए, इसका कोई कारण है क्या? राजा ने उत्तर दिया, विद्वान होना किसी के मस्तक को नहीं लिखा होता है, जिसे पढ़कर उसकी विद्वत्ता की पहचान हो सके। मैंने उसके सुंदर पहनावे को देखकर उसका मान सम्मान किया। जब तक कोई व्यक्ति नहीं बोलता, उसे द्वार तक छोड़ने गया। इतने में राजा का सलाहकार और राजा से पूछता है, महाराज, विद्वानों को आपने आसन के समीप बैठाया, उसे आप छोड़ने द्वार तक नहीं गए, लेकिन दूसरे को आप द्वार तक छोड़ने गए, इसका कोई कारण है क्या? राजा ने उत्तर दिया, विद्वान होना किसी के मस्तक पर नहीं लिखा होता, जिसे पढ़कर उसकी विद्वता की पहचान की जा सके। मैंने उसके सुंदर पहनावे को देखकर उसका मान सम्मान किया, जिसे मैंने अपने पास में बैठाया था। जब तक कोई व्यक्ति नहीं बोलता, तब तक उसके वस्त्रों की चमक दमक से उसका बड़ा प्रभाव होता है। हम अनुमान लगा लेते हैं कि यह व्यक्ति बहुत ही अच्छा होगा। उस विद्वान का भाषण साधारण था, लेकिन जब साधारण दिखने वाले विद्वान ने बोलना शुरू किया तो मैं आश्चर्यचकित रह गया। उसकी भाषण शैली गजब की थी। मैं उसके गुणों से बहुत अधिक प्रभावित हुआ, जिसकी वजह से जाते समय मैं विवश हो उठा उसे द्वार तक छोड़ने के लिए, और उसका अभिनंदन मैंने किया। मैंने आते समय विद्वान का अभिनंदन किया जो अच्छे वस्त्र पहनकर था
और जाते समय उस विद्वान का अभिनंदन किया जो अपने गुणों से परिपूर्ण था। सभी व्यक्ति उसमें कहने लगे, आते वस्त्रों का और जाते गुणों का सम्मान। आते समय हमने वस्त्रों का सम्मान किया, परंतु जाते समय हमने किसका गुणगान किया? हमने गुणों का गुणगान किया। जिस व्यक्ति के भीतर गुण थे हमने उसका गुणगान किया। तो इस कहानी से हमें यही सीख मिलती है कि कभी भी हमें किसी के वस्त्रों से अनुमान नहीं लगाना चाहिए कि वह व्यक्ति साधारण है या असाधारण है। व्यक्ति के गुणों से उसकी पहचान की जाती है कि व्यक्ति कितना साधारण है और कितना असाधारण है। धन्यवाद।